या चरणी प्रार्थना आहे. आई सरस्वतीला वंदन आहे आणि माझे आराध्य अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचे चरणी वंदन आहे. बाबा शब्दांची सांगड द्या. करतोय समालोचनाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतो आहे. नक्कीच सुरेख असा हा चेंडू आपण बघितला तर लोअर फुलटॉस टाईप चेंडू होता, परंतु हलकासा कट झाला आणि एक धाव मात्र खातं उघडलं जात आहे. संतोष यांना मात्र विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये कॅश प्राईज लागू जाते. ते म्हणजे आमचे दर्शन डीजे यांच्याकडून अनाउन्समेंटिंग आलेली आहे. या सुरेख चेंडू तर संतोष नो बॉल येतो आहे. फेकी इकडे कंपल्सरी आता फेकीला इकडे बाद केलं जातं आहे. ह्याची देखील नोंद घ्यावी लागेल. नो बॉल आहे. क्षेत्ररक्षण सरकवायचं नाही आहे, फक्त गोलंदाज बदलेल. तर नक्कीच नो बॉलच्या माध्यमातून एक धाव अजून वाढते आहे. धावसंख्या 2 कंपल्सरी आहे. थ्रोला बाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार हे पंचांकडे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने डाऊट्स येतो आहेत गोलंदाजाला बाहेर काढण्याचा निर्णय त्यांच्याकडे आहे. आयोजक कमिटीच्या माध्यमातून परिपूर्ण सगळे निर्णय हे ते का पंच चला आयोजक कमिटी जरा लक्ष द्या. यतीश सर आहेत का? जरा लक्ष द्या.
आणि तो संघ क्वालिफायर होऊन चुरसपूर्ण सामने आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. सातपाटी संघाने नक्कीच चुरस चुरस दाखवली दोन्ही सामन्यांमध्ये. प्रथमतः चिंचणी ब विरुद्ध खेळताना रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. त्यानंतर दांडिया आणि सातपाटीमध्ये देखील चुरसपूर्ण सामना पाहायला मिळाला होता. काय केला निर्णय? याचा पंचांचा निर्णय योग्य आहे. चला, पंचांचा निर्णय योग्य आहे. तारापूर संघ लगेचच आपला दुसरा गोलंदाज घेऊन यायचा आहे. चला, तारापूर संघ कॉपरेट करा. आर्ग्युमेंट एवढं नाही आहे, कारण पंचांचा निर्णय अंतिम आहे. कालच्या दिवसात देखील आपल्याला पंचांचे निर्णय, प्रत्येक निर्णय आणि निर्णय आपण स्वीकारलेला आहे. प्रत्येक संघांनी कालच्या निर्णयाला कुठल्याही पद्धतीचा गालबोट लावून दिलेला नाही आहे. कालच्या दिवसात असं काही ऑब्जेक्शन आलं नाही. लवकर घ्या, चला लवकर, वेळ नका. आपण यूट्यूब लाईव्हला आहेत, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा एक चेंडू झालेला आहे आणि गोलंदाज बदलला जातो आहे. नवा गोलंदाज येतो आहे. यावेळेला एक चेंडू साकारून झालेला आहे. तर धावसंख्या बोर्डावर 2-3 पाहायला मिळते आपल्याला. 3 ना. त्याला फ्री हिट देखील असेल. नवा गोलंदाज आहे, पाहूया. आदित्य, नक्कीच आदित्य एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया. याचा सुंदरसा चेंडू घेऊन येताना
नक्कीच फ्री हिटला मात्र निर्धाव चेंडू साकारण्याचं कौशल्य आदित्य यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर पंकज आणि जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला पंकज ऑन स्ट्राईक. प्लेयर जरा ग्राउंडच्या बाहेर या. तर नक्कीच शांत शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला चारोटीचा संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. तर दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य आदित्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला फुलटाचा चेंडू खेळला जातोय. शॉर्ट कव्हर कडे सुंदरसा झेल टिपला जातो आहे. पहिला वेळेला झटका मिळतो आहे. गडी बाद. नक्कीच आनंददायी वातावरण पुन्हा एकदा तयार केलं जात आहे. घेऊया आनंद संगीताचा. पहिला विकेट मात्र जयेशच्या रूपाने झटका मिळतो आहे. 4 बॉल 4 धावा आपल्याला 3 धावा क्षमस्व असावं. 4 चेंडू 3 धावा अशा बोर्डावर लागलेल्या आणि पहिला झटका मात्र जयेशच्या रूपाने चारोटी संघाला मिळताना इकडे पाहायला पंकज आउट झाला. पंकजच्या रूपाने झटका मिळतो आहे. तर नवा फलंदाज झालेला आहे तो म्हणजे प्रणय. पाहूया प्रणय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते आहेत. यावेळेला उंच टोलाक दिला जातोय. हुप केला आहे. उंची आहे लांबी नाही आहे आणि शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक सुरेख पद्धतीने झेल टिपतो आहे. गडी बाद होतो आहे. घेऊया आनंद पुन्हा एकदा संगीताचा. आहेत आणि नवा फलंदाज आपल्याला मैदानात हिमांशू येत असताना पाहायला मिळतो आहे. तर सिल्वर डकचा शिकार मात्र इकडे प्रणय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख पद्धतीचा झेल शॉर्ट लॉंग लेग शॉर्ट लेगकडे आपल्याला सुंदरसं जजमेंटिंग आपल्याला पाहायला मिळालं. तारापूरचा बीचा संघ आपण बघता आहेत. नक्कीच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. मागेला समाज हा मोठा क्रिकेट क्रीडा उत्सव महोत्सव आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे या क्रीडा महोत्सवाचा. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न हिमांशू येत्याच दाखवतो आहे, परंतु चकवा दिला. नक्कीच सुरेख गोलंदाजी देखील आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वर स्थिरावलेली आहे. तर 2 गडी बाद झाले तर आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे. पद्धतीने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर चारोटीला मात्र 2 झटके मिळालेले आहेत. 2 चांगले फलंदाज डकआउटला आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पंकज आणि प्रणय यांच्या माध्यमातून 2 गडी आपल्याला बाद झाल्याचं पाहायला मिळते आहे. तर हिमांशू आणि जयेश यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल.
यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज आहे भावेश. भवेश, ओके भवेश. नक्कीच आम्हाला स्पेलिंग सेम आहे, भवेश आणि भावेश नावामध्ये साम्यता. मराठी कसं असतं, ज्या पद्धतीने भरत आणि भारत यांच्यामध्ये देखील साम्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. तसंच पहिला चेंडू मागील अडींकडून घेऊन येत असताना सुरेख चेंडू हाताळणी. यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा मिड विकेटकडे खेळला जात असताना चेंडू पाहायला मिळतो आहे. एकेरी धावेच्या माध्यमातून स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. नक्कीच सुरेख आपण क्षेत्ररक्षण बघू शकतात. तारापूर संघाचा गोलंदाजीचा चांगला मारा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. थर्डमॅन, पॉईंट, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि फाईन लेग असं 30 यार्डमध्ये रचलेलं क्षेत्ररक्षण. दरम्यान चेंडू खेळला जातोय. ग्राउंड रूट स्ट्रेट ड्राईव्हला यावेळेला मात्र मिस फिल्डिंगचं भुगतान चौकारासाठी. चेंडू जातोय सीमारेषा पार. घेऊया आनंद संगीताचा. चारोटीकडून आलेले आहेत. यांना आम्ही विनंती करतोय की सर आपण व्यासपीठावर या. आपल्याला आयोजक कमिटी आमंत्रित करते आहे. प्रणयजी धानमेर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, स्वागतम आहे आपलं. तर नक्कीच या चौकाराने मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, काय क्लास दाखवला जात आहे. क्लासिकल शॉट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. पाहूया काय क्षेत्ररक्षण होते आहे. रनिंग द बिटवीनची नजाकत खास पाहायला मिळते. दुहेरी धावांची नजरेला येतात 2 धावा आणि 2 धावाच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना 10 नक्कीच चांगली दुसऱ्या षटकांमध्ये धावसंख्येला वळण देण्याचा प्रयत्न इकडे मात्र हिमांशू करून दाखवतो आहे. एक चौकार आणि दुहेरी धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. चकवा आहे, पॅडवर येतोय चेंडू आणि थर्डमॅनकडे येतो आहे. एकेरी धाव मात्र सर लेग बाईच, येस लेग बायच्या माध्यमातून एक धाव सरशी होते आणि 11 धावा बोर्डावर लागता आहेत. सुरेख अशी सुरुवात दोन्ही बाजूला, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा चारोटी संघ आगेकूच चांगल्या पद्धतीने करत असताना यावेळेला मात्र हुप करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजांची नजाकत चांगली होती आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. सुरेख असे योगदान गोलंदाज भरत आपल्याला भवेश आपल्याला देत असताना पाहायला मिळतो आहे. तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 11 वर स्थिरावलेली आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आगेकूच होताना पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचा षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय भवेश आणि यावेळेला यॉर्कर लेंथ. पंच सांगतात नो बॉल. यस, नो बॉल. पुढची नजर असेल फ्री हिटची. नजाकत पाहायला मिळणार आहे फ्री हिटची. धावसंख्या 1 ने वाढते आहे. नो बॉलच्या माध्यमातून 12 वर पोहोचते. 1 to 12 ऑन द बोर्ड. आणि सुरेख पाहूया फ्री हिट काय असेल. नजराना जयेश लाला फुलटॉस चेंडू खेळला तर जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षण आहे, किती धावा टिपतात ते पाहूया. चांगली रनिंग द बिटवीन. पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. 1 for 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इकडे मात्र संपलेले आहेत पॉवर प्लेचा खेळ आणि घेऊया छोटासा डीजेचा आनंद.
टीमने दक्षता घ्यायची आहे, प्रत्येक संघाने दक्षता घ्यायची आहे, स्पीडअप करून घ्यायचे आहे. कारण ज्याप्रमाणे आज 7 सामने आहेत, कालच्या दिवशी 5 सामने खेळले तरी 5:30 पावणे 6 झाले होते. तर आज 7 सामने म्हणजे थोडासा वेळ जास्त होईल, त्याकरता अंधारात सामने सुटू नये त्याकरता आम्ही या ठिकाणी दक्षता घेतोय. तर चांगला चेंडू हाताळला होता, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू जाईल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव परिपूर्ण, दुसरीकडे झाला प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण. सुरेख तिसऱ्या धावासाठी पूर्ण जातोय आणि 3 धावा पूर्ण होतील का? यास 3 धावा या ठिकाणी. काय काय कमालीच्या ठिकाणी रनिंग बिटवीन. एक धावा होती तिकडे, 2 धावा, 2 धाव्यानंतर तिसऱ्या धावामध्ये या ठिकाणी पुनरुत्ती केली आहे. ते चारोटी संघाने धावसंख्या धाव फलकर आता जर पाहिली 17. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत तारापूर संघाकडनं गोलंदाज आदित्य, ज्याप्रमाणे उर्फ आदू या नावाने तो प्रसिद्ध आहे तारापूर गावामध्ये. दरम्यान एक चांगले षटक हाताळलं होतं पहिलं षटक, त्याप्रमाणे जो वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरता पुन्हा तयारी दर्शवली आहे. पण पहिल्या चेंडूवर 3 धावा मात्र आलेल्या आहेत आदित्यांच्या या षटकात. पहिल्या चेंडूवर षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, फुलटच चेंडू, चांगला चेंडू तोडला त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असल्यामुळे एक धाव परिपूर्ण होईल. दुसरा हलकाचा प्रयत्न आणि आत्महत्या होऊ शकेल. यस, काही करत नसताना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद वाजव डीजे. लाईन चेंडू चांगला टोलवला कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अधिक गतीने चेंडू जाईल का? थोडासा मंद गतीने चेंडू जाताना सीमेरेषेला पार करतोय. 4 धाव या ठिकाणी प्राप्त करून धावसंख्येला थोडासा वेग घेताना धावफलक हलवलेला आहे. धावसंख्या ही 22 वर पोहोचते. पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी आवर्जून विनंती करतोय की तारापूर संघ आणि चारोटी संघांना की मागल्या सभासद नोंदणी आपण करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आमचे बंधू आमच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत, तुमची वाट पाहत आहेत. पुढचा सामना, हा सामना संपल्यानंतरच आपण या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे, नंतर पुढचा सामना आपल्याला खेळता येणार नाही. दक्षता घ्यायची आहे. दरम्यान चांगला चेंडू, पुन्हा फुलर चेंडू त्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. प्रत्येक चेंडू त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हा दिसतोय. बोल बोलू शकतो. बोल 4 कोणाकडनं भाऊ? गिरीश यांच्याकडनं. दरम्यान प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक येते. गिरीश कोण? गिरीश तांडेल यांच्याकडनं प्रत्येक करता प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे गिरीश तांडेल यांच्याकडनं. येस चेक. नक्कीच गिरीश तांडेल गुंगवाडा यांच्याकडून मात्र प्रतीक यांच्यासाठी लागलाय. प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राईज. नक्कीच नक्कीच षटकार मारा, 100 रुपये जिंका. तर मागेला समाजाला आव्हान आहे. फक्त खेळाडूंसाठी तर रजिस्ट्रेशन सभासदत्व नाही आहे, सगळ्यांसाठी खुलं आहे. सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आहेत. दरम्यान तर सामना देखील बघितलात आपण रंगत घेतो आहे. चारोटी संघ चांगल्या पद्धतीने आघाडी घेत असताना, कारण रनिंग द बिटवीन चिन्ह जगत पप्पू इकडे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा 2 धावा पुढे सरकताना पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे, ती म्हणजे 26 ऑन द बोर्ड. नक्कीच पप्पू काय म्हणशील, ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली, एका बाजूला तारापूर संघाने सुरुवात केली होती, आता मात्र चारोटी संघ रनिंग द बिटवीन च्या माध्यमातून धावा गोळा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली रंगतदार खेळी पाहायला मिळते आहे. काय म्हणतील या खेळाबद्दल?
मी नेहमी नेहमी एकच शब्द या ठिकाणी जेव्हा जेव्हा एकेरी दुहेरी धावायचा प्रश्न उठतो तेव्हा तेव्हा विराट कोहलीची आठवण करून देतो, जेणेकरून आपण पाहू शकतात फक्त षटकार आणि चौकार धावसंख्या गोळा करता येत नाही. ज्याप्रमाणे चिराग सुद्धा म्हणलं होतं, फक्त सुनील गावस्कर म्हणतात की धावफलक हलता धावा ऑटोमॅटिक धावसंख्या ही बोर्डावर लागते. त्याप्रमाणे फक्त आणि फक्त असं नाही की षटकार मारून निर्धाव चेंडू जातो की काय, त्यापेक्षा एक केरी दुहेरी धावा मिळताय ते महत्वाचे असतात. एक एक बुन बुनचे सागर बनताय. नक्कीच कालचा सामना देखील आपण सातपाटी आणि चिंचणी बी विरुद्ध बघितला होता. 5 चेंडू 5 धावांचा खेळ होता, परंतु षटकार आणि चौकाराने फिनिशिंग करण्याच्या माध्यमातून सामना चिंचणी संघाला गमवावा लागला होता. स्कोर 26 ऑन द बोर्ड. याचा 26 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत यावेळेला चारोटी संघाच्या. तर काय अनाउन्समेंटिंग आली आहे. आता कोण नवीन संघ आपण येत असतील या आजच्या दिवसाच्या, त्यांनी नोंदणी घेऊन मागेला समाजात नोंदणी करू शकतात. दक्षता घ्यायची आहे, असं नाही की सामना सुरू आहे त्यांनीच करायचं आहे. जर आपला संघ आला असेल आजचे सामने आहेत त्यातील, तर त्यांनी सुद्धा ही नोंदणी करून घ्यायची आहे. चला तोपर्यंत पुढच्या सामन्याची अनाउन्समेंटिंग देतोय. खारेकुरून अ आणि कांबोडा अ यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांनी यायचा. यावेळेला पुन्हा एकदा होप केला जातोय. स्क्वेअर लागला, चेंडू घेऊन येतोय, षटकार 6 धावा सुरमई षटकार घेऊन आले. वाजा धावसंख्या कमी होत होती, अशा वेळेस नो चेंडू टाकणं तारापूरसाठी थोडं दुखापत ठरते. काय म्हणेल? नक्कीच सुरुवात एकतर चांगली झाली होती. ज्या पद्धतीने आदित्य याने एक चांगलं, तर इकडे फ्री हिट आहे. पुढची नजराणा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 100 रुपये घेतलेत ते म्हणजे प्रत्येक जून लाविले गुंगोड्या वर्षांना. तर आमचं पंकज पण आले, त्याला पण आपण मागेल्याची नाही किती धमाल करता आणि धमाल सामना आहे. मागेला समाज आहे बाबा. क्रिकेटचे मॅच मैदान गाजतान चिंचणी गाव देऊया. काय रनिंग द बिटवीन बघ. दहाव्या कसरत पण आमच्या पोरांखणी आहे, दाखवून देतात की धावून पण रन काय बनवितात. ही नजाकत आपल्याला बघायला भेटतात. यास गोलंदाजाने हॅट्रिक घेतली विकेटची, तर रुपेश दवणे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज लागू झाले. घे बक्षीस आज भूपेश दवणे. आहा येस उमेश दवणे. कंटिन्यू करा पप्पू चांबरे. दरम्यान उमेश धवणे आणि खेळाडूवर प्रेम आहे, त्याप्रमाणे जर हॅट्रिक जर घेतली या गोलंदाजाने भविष्याने, तर त्यांना हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा रोख पारितोषिक उमेश यांनी जाहीर केलेलं आहे. उमेश धवणे तारापूर गावचा हा खेळाडू. दरम्यान बघू शकेल धावसंख्या आता या बोर्डावर 36 धावा. बुनचे सागर बनता. एकेरी दुहेरी धावा जास्त भर लागतोय तारोटी संघ. दरम्यान चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी थर्ड चेंडू निर्धावच्या स्थितीत चेंडू सांगता होते. थोडासा पंचांकांना दाद मागताना मात्र तटस्थ पंच आहेत. हा अजून 5 मिनिटं दक्षता घ्यायचे. प्रत्येक षटकासाठी 5-5 मिनिटं आहेत. 5 ओव्हरसाठी 25 मिनिटं आहेत, तर या ठिकाणी 20 मिनिटं खर्च केलेत. 5 मिनिटं अजून बाकी आहेत, तर 5 मिनिटात हे षटक पूर्ण झालं पाहिजे. 4 झाले ना, 4 पूर्ण झाले ना, 4 पूर्ण झाले. चला लवकर थोडीशी घाई करा आहे. 5 मिनिटं आहेत आणि आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करायचे आहे. नाहीतर 6व्या षटकाला तुम्हाला पंच पेनल्टी लावतील. जी असेल ती काय असेल ते पंच तुम्हाला सांगतील. यस 10 मिनिटं जी गेली ती मायनस देखील केलेली आहे. आपण चर्चेमध्ये जो वेळ घालवला आहे तो देखील मायनस केलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू सरकतोय. काय रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. नक्की चारोटी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघा काय मस्त धावताना आमची पोरा. याला सांगता नुसतं काय खेळ तर टेक्निकल खेळ देखील आम्ही दाखवितात. त्या माध्यमातून नक्कीच चांगली धावसंख्या गाठताना आपल्याला बघायला भेटतात. रन झालेले ते म्हणजे 38 रन झालेत. चांगली कामगिरी केलेलं आहे आपल्याला बघायला भेटता. नक्कीच मस्त कामगिरी आहे. यावेळेला मस्त बॉल आलो आणि
इनसाइड एज आलं थोडंसं फॉलो थ्रो मंचन चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग झाले आणि डॉट बॉल आला अटा निर्धाव बॉल ज्या बॉलला काही रन बने नाही पण ओव्हर झाली 4 ओव्हर खपलेत आणि 38 रन झालेत. तर आता मात्र लवकर घाई करा तारापूर संघ आपल्याकडे टाईम लागलेले आहे तर तुम्हाला पॅनल्टीला थांबवे आहे. तर आता एक चांगला गोलंदाज जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने झटपट गोलंदाजी करून देईन 4 मिनिटात आपल्याला ओव्हर पूर्ण करावी आहे. तर या देखील ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावे आहे की आपण काय कामगिरी करताना आपलं कौशल्य जबरदस्त आहे पण नक्कीच टाईम मॅनेजमेंट हे देखील आपल्याला कार्य आहे. कारण वेळ कुणा ठिकाणी का थांबे नाही आणि प्रत्येक वेळ आणि प्रत्येक क्षण आपल्याला काय ना काहीतरी वेगळं दाखविता तेच आपल्याला करावे आहे. तर नक्कीच आम्हाला यूट्यूबला कमेंट्स येतात मांगेलीत बोला मांगेल्यांचं मॅच आहे तर नक्कीच एक तर मराठीत बोला एक तर मांगेलीत बोला नक्कीच. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मगून आपल्याला कवा कवा हिंदी देखील समालोचन द्यावे लागतं कारण तेचपणा कवा कवा येता तर त्या ठिकाणी काहीतरी आगळा वेगळा पण साकारणं हे पण महत्त्व असतात. दरम्यान 5वा ओव्हर घेऊन आले गोलंदाज कुंदन फुलटॉस बॉल खेळलो गेलो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिस फिल्डिंग झाले आईलो सुरमई चौकार आमचं पंकज आता सुरमई घेऊन आलो चौकार वाजव आमचं डीजे मास्टर गेले पण नक्कीच मस्त फटको फुलटॉस बॉल आयलो आणि सुरमई शॉट खेळलो आणि चौकार घेऊन आयलो. तर धावसंख्या पण पुढे सरकताना आपल्याला बघायला भेटता 42 तर नक्कीच 42 रन झालेत. चारोटी संघा अटक कौतुक मी करीन कारण रनिंग द बिटवीन काय 2 वेळा 2-2 धावा 3-3 धावा हे जो खेळ आहे ना यो खरं खेळ आहे आणि खरं खेळ आपल्याला चारोटी संघ दाखविता हे मला नक्कीच बोलायला लागेल नटा. यावेळेला परत फुलटॉस बॉल आयला खेळलं मिड विकेटला आणि बघूया फिल्डिंग तर झाले त्या पण 21 रन बरोबर 1 रनच्या पुढं धावसंख्या सरकता 43 रन झालेत. मस्त चारोटी संघाने चांगलं सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आदित्यही बॉलिंग आपण बघितली त्यानं 5 बॉल हाताळला 1 पण रन दिली 2 विकेट घेतील परंतु नक्की चारोटी संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली नंतर यावेळेला परत एकदा उंच टोलो दिले आहे हवेमानी फिरता काय प्रयत्न आहा सूर मारील ती जय आपण समुद्रात आमचा खलाशी सूर मारता त्या पद्धतीने सूर मारलो अटा परंतु फसलो हातीत काय बोलू नये आणि कॅच तर ड्रॉप झालो. दरम्यान तर 2 रन आले ना परत याचा 2 रनच्या धावसंख्या जी झाली आहे ती म्हणजे 45 तर 45 रन आता आपल्याला बघायला भेटतात बोर्डावर. चारोटी संघ एका मस्त पद्धतीने खेळ बघायला भेटतं आपल्याला नक्कीच दमदार दोन्ही टीमात. आणि यावेळेला वाईट आहे हाफस्टंपच्या खूपच बाहेर टाकिलो आणि एक अतिरिक्त धाव येता 46 वर पोचता. तर अट मात्र रायपूर संघाला कुठे ना कुठे तरी कमबॅक करावं लागेल कारण आपण बघितलं कालच्या दिवसात पण भरकम आहे स्कोर झालेलो बघायला भेटलो आणि रंगतदार खेळ बघायला भेटलो पहिल्या दिवशी पण क्रिकेटच्या माध्यमातून. तर आजचं आपल्या या क्रीडा महोत्सवात 3रा दिवस आहे पण क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला तर आजचं 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवशी ही पहिली मॅच मैदानामध्ये रंगलेली आपल्याला बघायला भेटता. यावेळेला परत एकदा उठलं आय जबरदस्त घेतलो छक्क सुरमई छक्क आईले घेऊया नक्की आमचं डीजे मास्टर गेले पण काय दमदार कमबॅक आहे खतरनाक अंगताना कवा कवा आपण बोटी जातान काय धावसंख्या भेटे नाही मावरा काय भेटे नाही पण अट मात्र आमचा सारोटीकर जबरदस्त फटकेबाजी करायला लागलेत आणि ज्या पद्धतीने कवा तरी लॉटरी लागता मावऱ्या ही हे अटा लॉटरी लावून घेतले चौकार षटकार बघायला भेटतान काय कमाल करताना परत एकदा फुल टॉस आयला खेळलं ग्राउंड रूट छान मिड विकेटला. यावेळेला फिल्डिंग झाले नक्कीच 21 रन भेटेन आणि 1 रनाच्या पुढे सरकताना परत धावसंख्या बघायला भेटता रन झाले ती म्हणजे 53 रन झालेले आहेत. काय कमाली खेळी साकारली चारोटी संघान मस्त कामगिरी केलेली आपल्याला बघायला भेटता सुरेख आहे. तर नक्कीच तारापूरला मात्र थोड्याशा गोलंदाजीकडे लक्ष द्यायला लागेल. परत एकदा स्टेट ड्राईव्ह नक्की फॉलो थ्रू मंचन आणि यावेळेला रनआउट झालं आहे थोडंसं तोकडं पडलं दमलो वाटतं आमचं दादो कारण जाम रनिंग द बिटवीन केली तब्येतून पण मजबूत आहे आणि आता त्याला परतऱ्या लागेल तंबू विश्रांतीला. नवीन फलंदाज तर येणूस नक्कीच परंतु धावसंख्या 53 झाली ना 53 रन बोर्डावर लागलेले आपल्याला बघायला भेटताना. तर विकेट बाद झाले ते म्हणजे 5 नक्कीच 53 वर 5 हे सध्या चारोटी संघाची स्थिती आहे नक्कीच आणि 5 ओव्हर झाले ना पूर्ण ओव्हर झाली ना पूर्ण चला
5 षटकं संपलेली आहेत आणि अतिरिक्त आपण केवढी मिनिटं घेतली 2 मिनिटं अतिरिक्त घेतलेत. आता पंच याचा पंच त्या पद्धतीनं फिल्डिंग एका फिल्डरला मदत घेतील 30 यार्ड मनी ते त्यांचा निर्णय आहे त्या पद्धतीने ते करतील. नक्कीच आपण बघितलं. पण परत एकदा मी आमच्या लाडक्या सबन क्रिकेट प्रेमी शौकीनांना हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय तुमची उपस्थिती शोभा वाढविता आपल्या या क्रीडा महोत्सवाही. नक्कीच आपल्या माध्यमातूनच या खेळ जे आम्ही नुसतं आयोजन करण्यात त्यात काय मजा नाही. प्रेक्षक हे लाडकं मायबाप आहे आणि त्यांची उपस्थिती आहे त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत करता मी आता या समालोचन कक्ष मंचन कॉमेंट्री बॉक्स मंचन आणि समस्त अखिल भारतीय मागेला समाज परिषदेकडून मी सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करता. गर्दी वाढले कारण कालच्या दिवसात गर्दी कमी होती पण आजच्या दिवशी तुफान गर्दी वाढली कारण आज धमाल धमाल क्रिकेट आहे. अजून बघितलं ना मॅच एकापेक्षा एक. काय जे लोक आयला नाही त्यांनी यूट्यूब श्री लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं कमेंट्स द्या आम्ही कमेंट्स पण वाचतो. नक्कीच ते पण करीत जा. तर शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज यावेळेला काय तीर्थराज या मस्त बॉल यावेळेला लेंथ लाईन पकडली आहे आणि एक मस्त बॉल टाकिलो. आपण आता बघू शकता ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे. थर्ड मॅनला आहे पॉईंटला आहे मिड ऑफ आहे त्यानंतर शॉर्ट लेग आणि फाईन लेग हे 30 यार्ड मनी क्षेत्ररक्षण आहे. तर डीप मनी जर आपण नजर फिरविली तर लॉंग लेग आपल्याला बघायला भेटता. डीप मिड विकेट लॉंग ऑन बघायला भेटता. यावेळेला परत फुल टॉस करून घेतलं एक पाल पुढे सरकलं ग्राउंड रूटशन खेळलं मैदानाला गुदगुद्या करत आणि परत एकदा रनआउट होऊन का नाही पण जबरदस्त आहे. एफर्ट लाविता ताकद लाविता हिंमत लाविता आत्मविश्वासाने धाव घेता आणि रन पुरी करता हे कौशल्य मात्र आमचा सारोटीकर दाखविता. नक्कीच सारोटीकरा खेळाडूंची तर नक्कीच प्रशंसा आहे परंतु अजून मॅच पहिली इनिंग मनी आहे. जेव्हा चेसिंग करतील तेव्हा चारोटी संघ आणि गोलंदाजी करीन तेव्हा तारापूर संघ बॅटिंग पण अजून बाकी आहे. तर ती पण बघायला मजा येईल. मजेदार सामना आहे. खेळ रंगले जबरदस्त खेळ रंगलेला आपल्याला बघायला भेटता. तर नक्की पप्पू आमचं मात्र थोडंसं शांत झाले की त्याला थोडं मागेलेला शांत होता. पण मग पप्पू पहिल्या 2 ओव्हरला तुला मराठीत बोलूया. नक्कीच यावेळेला परत एकदा उचलिलो बॉल मारलो लॉंग लेगला चौको घेतलो मार सुरमई चौको आयले. जबरदस्त जबरदस्त रन झाले तर 59 रन झालेत. तर नक्कीच 59 रन झालेत. सारोटीकरांनी चांगल्या पद्धतीने रन बनविलेत. तर या ओव्हरमध्ये 3 बॉल झालेत. पहिल्या बॉलला डॉट दुसऱ्याला 2 तिसऱ्याला चौको आयलो. सुरमई चौको आपल्याला बघायला भेटलो. आमचं पंकज परत पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला ऐकायला भेटेन. काय परत ग्राउंड रूट स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला भेटता आणि काय काय कमाल कमाल कमाल. परत एकदा घेईन का नाही 2 धावा 2 रन घेतलेत. चार बॉल 200 धावसंख्या वाढता. धावसंख्या 61 बरोबर ना रन 61 झाले. चारोटी संघ आहे. सुरुवात झाली तेव्हा 2 विकेट गेलता तेव्हा वाटलं की चारोटी संघ काय कमजोर आहे का परंतु रनिंग द बिटवीन दाखविली आणि काय धावताना आमचा खेळाडू काय काय कमाल आहे. चारोटी अंक्या जंगलामणी रेतान पण त्यांचं जो मैदान आहे ना त्या मैदानाला पण जाम मी बघितलं कवा जातात त्या बाजूला आणि तेव्हा त्या मैदानावर कवा सामना चालू होता. पण काय धमाल आहे. आमचा सारोटीकर पण त्या मैदानावर रोज हानची प्रॅक्टिस करतात आणि बघूनच ही चांगले नजरानं आपल्याला बघायला भेटता. पप्पू एक खासियत आहे की रनिंग द बिटवीनच्या पण खेळ मॅचला आपल्याला टर्नआउट करता येतात आणि ते पण चांगल्या पद्धतीने खेळ सामना आपल्या हातीत फिरवितात. मस्त आपल्या पद्धतीने खेळ साकारताना बघायला भेटतात. तर 63 झाले ना धावसंख्या 63 बघायला भेटतं आपल्याला. 63 ऑन द बोर्ड. नक्कीच 5 गडी आतापर्यंत आउट झाल्यात. शेवटचा चेंडू आणि खेळलो उंच डोल मारले पॉइंटला नजाकत दाखविता आणि फिल्डिंग करता परत 2 धावा. तिसरी मागणी आहे घेतीन कॉलता घेतले पण 18 रनआउट झालो. नक्कीच 2 धावा पूर्ण झालेत आणि धावसंख्या 65 बरोबर ना 65 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत आणि 66 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे.
तर नक्कीच पुढच्या सामन्यांची अनाउन्समेंट आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. खारेकुरण अ आणि कांबोडा अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे उपस्थित राहायचं आहे. आपल्याला टॉस करायचा आहे. टॉस का बॉस आपली वाट पाहतो आहे. चला कॅप्टन कुठला आलं? कांबोडा खारेकुरण कर्णधार आलेला आहे. चला खारेकुरण कर्णधार आलेले आहे. कांबोडा संघ कर्णधार या लवकर आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट देखील द्यायची आहे. 11 प्लेयरची नावं द्याव्यात. प्रणय धानमेर मेहर ना यस. तर नक्कीच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल दिला जाईल. प्रणयजी मेहर चारोटीवरून आपले समाज कार्यकर्ते आहेत आणि त्यांची आज उपस्थिती लागलेली आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला कांबोडा असंघ कर्णधार आलं का? चला लवकर या. अनाउन्समेंटिंग मी तुम्हाला सांगितलं आहे की पॅनल्टी कशी लागते बघा. जसं शेवटच्या षटकामध्ये तारापूर संघाला पॅनल्टी लागली, एक क्षेत्ररक्षक मैदानात घेतला. हॅलो. सामन्यादरम्यान तारापूर गावचे उपसरपंच श्री उमेश जवणे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण करतो आहे. कृपया उमेश जवणे आणि व्यासपीठावर यावे. खारेकुरण चला कांबोडा आणि खारेकुरण संघ कर्णधार या. अजयजी मेहर यांना मी विनंती करतोय सर या. नक्कीच आपण बघता आहेत आजच्या दिवसाचा पहिला सामना खारेकुरण आणि कांबोडा या दोन बलाढ्य संघांमध्ये पुढचा सामना खेळला जाईल. तर अजयजी मेहर यांना मी विनंती करेन. स्वागतम आहे सर आपलं. नक्कीच आज क्रीडा महोत्सवाचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसासाठी प्रणयजी मेहर यस चला या. खारेकुरण आणि कांबोडा यांच्यामध्ये पुढचा सामना रंगेल आणि त्याची नाणेफेकीचा कौल
प्रणयजी मेहेर यांच्या शुभहस्ते होतं आहे. तर नक्कीच आमचे सरचिटणीस येतात. नाणेफेकीचा कोल झाल्यानंतर फोटो घेऊ शकतात. ऑनलाईन आपला लाईव्ह चालू आहे. आमची ना घ्या ना, तुम्ही बोलणार ना. तर नक्कीच कांबोडा संघ कौल घेत आहेत नाणेफेकीचा. येस, अभिनंदन आहे. कौल जिंकलेला आहे आपण नाणेफेकीचा. तर सर्वप्रथम आयोजनाबद्दल आपण काय म्हणतील? येस, आयोजनाबद्दल काय म्हणतील आणि आपला निर्णय काय असेल? मांगेला समाजाला त्याच्यामध्ये आयोजनचं काय विषयच नाही. असं फार सुंदर आयोजन असते आणि या टुर्नामेंटची फार आतुरता सगळ्यांनाच असते. असं तर खेळायला खूप आनंद होईल. तर नक्कीच काय असेल निर्णय, काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण निवडू. नक्कीच गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर खारेकरून संघ आपल्याला फलंदाजी आलेली आहे. तर आयोजनाबद्दल काय म्हणतील? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि चिंचणचा ग्राउंड म्हटलं तर मजा तर येणारच खेळायला. नक्कीच धन्यवाद. कारण सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. वळूया पप्पू चांबरेकडे आपण आवाज ऐकूया. थँक्यू सर. धन्यवाद मुंडेश्वरजी. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंना प्रश्न विचारला जातोय की या ठिकाणी आयोजन कसं आहे. तर खरोखरच मी म्हणलं आयोजन खूप सुरेख असतं. ज्याप्रमाणे साजेशी क्रिकेटला शोभेल असं हे वातावरण या खेळपट्टीवर आणि या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त केलेलं दिसतोय. दरम्यान आपण बघू शकाल प्रत्येक कर्णधाराला एकच प्रश्न विचारला जातो की इकडचं आयोजन कसं आहे. आम्ही बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी समायोजन करतो किंवा खेळतो या खेळपट्टीवर आणि खरोखरच असं वातावरण तुम्हाला क्वचित कुठे पाहायला मिळेल असं वाटत नाही आहे. जवळपास सागर मायबाप आपला पूर्वजांचा उदरनिर्वाह करणारं साधन जवळच आहे. त्याप्रमाणेचं मैदान माझ्या श्री गावत्याळीचं लगतच आहे मंदिर. खरोखरच या ठिकाणी तुम्ही गुढीपाडाला जर आले या चिंचणी गावी 3 दिवस एक मोठी भव्य यात्रा असते आणि ती यात्रा खरोखर तुम्ही पाहू शकता. तिकडे या ठिकाणी खूप पाळण्यांचा एक भक्तांचा खूप मोठा मेळावा असतो. ज्याप्रमाणे प्रसिद्ध असलेलं हे गुढीपाडव्याचं हे चिंचणी गावचं हे मैदान या ठिकाणी आपण त्याच ठिकाणी बघतोय. ज्याप्रमाणे क्रिकेटची पंढरी म्हणून जाणले जाते तेच गाव आणि तेच मैदान या ठिकाणी हे दिसतंय. आयोजनाची शंकाच घेऊ शकणार नाही. ज्याप्रमाणे या ठिकाणी आयोजन खूप सुरेख असतं. खरोखरच हे प्रश्न प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे खूप लांब लांबून प्रेक्षक म्हणा या ठिकाणी पर्यटक म्हणा या ठिकाणी भेट देत आहेत. दरम्यान वळूया अखिल भारतीय मांगेला समाज परिषदच्या क्रीडा महोत्सवाकडे. दरम्यान जळाधिकरण टाकलेला चेंडू वाईटचा सिग्नल वॉर्मअपची संधी जवळपास लवकरच मिळालेली दिसते. पंचांना धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावते. 2 धावा धावफलकावर धावसंख्या जिंकण्याकरता दिलेली असते. 66 धावा प्रति षटकामागे जवळपास 11 धावांची सरासरी राखायची आहे. ती मात्र तारापूर संघाला. दरम्यान जोरदार या ठिकाणी आक्रमण केलं होतं गोलंदाजांनी. मागच्या क्षेत्ररक्षकाने थर्डमॅन क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं दिसतंय. तर 1 धावा या ठिकाणी अजून मिळते. प्रत्येक चेंडू मागे एकेरी धाव मिळते. धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावते. 3 धावा 3 चेंडू मागे 3 धावा या ठिकाणी झोडपले गेले तारापूर संघाकडनं. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी राखायची आहे. ती मात्र तारापूर संघाला काय करू शकतो. पहिलाच या ठिकाणी षटक हाताळताना गोलंदाज जयेश राईट आर्म मोडता विकेट. सामना करतोय फलंदाज तारापूर संघाचा. चांगला या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न, थोडासा दिशा दिली जाईल फाळले क्षेत्र दिशेने. 4 धाव्याने कापतो सीमारेषा. खरोखरच अप्रतिम नजराणा नजाकत बरा हा शॉट होता. कोणतीही ताकद लावली नाही. पहिला चेंडू माझ्या सरळ बॅटीवर येतोय. मला ताकदीची गरज नाही, मला फक्त युक्तीची गरज आहे. सरळ स्क्वेअरच्या क्षेत्रात त्यांनी चेंडूला दिशा दिली आणि चौकार प्राप्त करून घेतले. काय नजाकत या ठिकाणी. खेळाडूंना शिकण्यासारखा एक क्लासिकल फटका होता या फलंदाजाकडनं यतीनकडनं. खरंच अप्रतिम एक मांगेला समाजाकडनं प्लॅटफॉर्म उभा करण्याकरता ही पर्वणी आहे. कारण आपण पाहतोय IPLचे ICPLचे सामने पण पाहतो टेनिसच्या स्वरूपात. चांगले खेळाडू मिळत आहेत या माध्यमातून. दरम्यान 1 धाव या ठिकाणी पुन्हा झोडपून घेतला. टॅपचा फटका शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा घेतलेला दिसतोय. धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावते. 8 धावा. 1 विकेटचं मात्र महत्त्वपूर्ण या ठिकाणी बाद झालेला दिसतोय तारापूर संघाचा. त्याला प्रत्युत्तर तर चारोटी संघाला जर पाहिलं ते जंगलपेटीत राहणारा गाव आहे. खूप कमी या ठिकाणी सामने खेळत असतो.
मात्र या ठिकाणी चुरस निर्माण केले तारापूर संघासमोर एक आव्हान उभा केलंय. दरम्यान चांगला चेंडू हाताळलाय, ब्लॉकेज चेंडू हा बघू शकाल जयशांचा, मात्र एक धावा रोखू शकणार नाही. सरळ थेट यष्टीवर आहे, मात्र सुखरूप आपल्या घरात फलंदाज दिसतोय. एक धाव मात्र मिळणार. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावसंख्या धाव फलकावर एका षटकानंतर एका गडी पाठोपाठ 9 धावा. भुवनेश्वर एका षटकाची गरज आहे, प्रत्येक षटकामागे 11-11ची. मात्र या ठिकाणी पहिल्याच पॉवर प्ले मध्ये 9 धावा कुठल्या गेलेत. अजून प्रत्युत्तर आव्हान अजून तारापूर संघासमोर उभं आहे. आजचं वातावरण जर पाहिलं तर आपण थोडंसं वादळाचं चिन्ह दिलं होतं या ठिकाणी हवामान खात्याने. तेच पाहता पाहता आपण बघतोय थोडंसं ऊन सावली यांचा खेळ या मैदानाच्या अंतर्गत पाहू शकाल. जवळपास आज थोडंसं ऊन कमी आहे, त्यामुळे आर्द्रता ही उन्हाची आर्द्रता थोडीशी कमी असल्यामुळे 28-29 डिग्री सेल्सिअस वातावरण या मैदानाच्या अंतर्गत. आणि पुन्हा मंद गतीने पश्चिमेकडून वारे वाहताना 15-16 किलोमीटर हर्सनी वारे वाहताना शरीराला मंद गतीने स्पर्श करतायत. असं हे निसर्गरम्य वातावरण, खेळाडूंना कोणतीही दुखापत किंवा इजा किंवा त्रास जाणवत नाही असे हे मैदान आहे. चिंचणीचं भव्यदेव मैदान. दरम्यान पुन्हा क्रीडांगणाकडे वळूया. पंच तटस्थ दोन्ही पंच हे मुंबई देसर या ठिकाणचे आहेत. खूपच सुरेख अशी यांची पंचगिरी आज पाहिली कालपासून. दरम्यान षटकातील पुढील चेंडू राईट आर्म वर द विकेट, चांगला टोलला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र परिपूर्ण, दुसरा घेण्याचा हलकासा प्रयत्न होईल का पूर्ण? यस, 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण. खूपच सुरेख रणनीती बिटवीन बून बूनचे सागर बनत आहे. चौकार आणि षटकार नाहीये तर एकेर दुहेर सुद्धा धाव महत्वाचे आहेत. सुनील गावस्करचं उदाहरणच कालच दिलं चिराग याने की एक धावा दुहेरी धावा घेऊन धावफलक हलता ठेवा, ऑटोमॅटिक स्कोर या ठिकाणी लागतोय. त्याप्रमाणेच ही या ठिकाणी किमयागार ही चाणक्यपूर्ण रीती वापरण्याचा प्रयत्न तारापूर संघाचा. 1 धाव या ठिकाणी पुन्हा मिळेल. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. धावसंख्या धावफलकर आता मात्र 12. प्रतीकला पाहिलंय मागच्या इनिंगमध्ये त्यांनी तडाखेबाज फलंदाजी केली होती. पुन्हा त्यांना सुवर्ण संधी कर्णधारांनी दिलेली दिसते गोलंदाजी करता. त्याचा परिपूर्ण वापर करेल का संघासाठी. दरम्यान शॉट ऑफ लाईन चेंडू, चांगला टोलवला चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मिडॉम क्षेत्र त्या ठिकाणी धावून येतो. 1 धावा पूर्ण, दुसऱ्या धावा करण्याचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होईल. यस, आणि 4 या ठिकाणी खराब थ्रो, मात्र 2 धावा. बूंदचे सागर बनताय मी पुन्हा म्हणेल. एकेरी दुहेरी धावावर भर टाकलेला दिसतोय. 14 धावा. चला कांबोडा संघाचं प्लेइंग 11 पाठवायचंय. कांबोडा संघ आपला प्लेइंग 11 लिस्ट आपली पाठवायची या ठिकाणी. यादी आपण संपूर्ण खेळाडूंची पाठवायची आहे. दरम्यान पहिला सामना आपण रंगतोय तो तारापूर विरुद्ध चारोटे यांच्यात. प्रथम फलंदाजी करत चारोटे संघाने 66 धावांचा आव्हान दिलेलं आहे. आणि या ठिकाणी थोडीशी का होईना बॅटला चाटून ब्रश करून चेंडू जातो. यष्टरक्षक हातात कोणतीच चूक करत नाही यष्टरक्षक, आणि अचूक झेल टिपलाय. दुसऱ्या गडीचं पतन, तारापूरला पडलेला मोठा धक्का. कारण यतींचा विचार केला तर एक स्वतः कर्णधार आहे, त्यांच्यावर अपेक्षा मोठ्या होत्या आणि त्याचा अपेक्षेचा भंग केला असं मी म्हणेल. कारण त्यांना या खेळपट्टीचा ताबा घेऊन या खेळपट्टीवर राहायचं होतं. मात्र थोडीशी घाई पत्करली या ठिकाणी यतीने. आणि एक मोठा गडी तारापूर संघाचा घेण्यात तारावटी संघाला यश आलेलं दिसतंय. यस पप्पू, नक्कीच चांगले विकेटचे पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच रजिस्ट्रेशनसाठी आपला खुल्लं आहे. सगळ्यांनी मागेला समाजाचं रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण आपल्याला ही संघटना खूप मोठी करायची आहे. यावेळेला एकदा आपलं रजिस्ट्रेशन झालं की लाईफ टाईम रजिस्ट्रेशन आहे. 151 रुपयाची फक्त फी आहे. आणि नक्कीच सगळ्यांना आवाहन आहे की फक्त खेळाडूनच नाही रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे खेळत नाही त्याने सुद्धा सभासदत्व व्हायचं आहे. अखिल भारतीय मागेला समाज परिषदेचं हे देखील आवाहन आहे. वळूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा पप्पू चांबरे सोबत जोडूया. खरोखरच काढायची गरज आहे भुवनेश्वरजी. रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे मागेला समाजांचं. नो चेंडूचं या ठिकाणी सिग्नल या ठिकाणी येताना असतंय ते पंचाकडनं स्ट्रेट पंचाकडनं नव्हतं सिग्नल. सिग्नल या ठिकाणी नोचा सिग्नल आल्या पाठोपाठ अजून 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन मिळते 16 धावा. पुढच्या चेंडूसाठी फ्री हिटची संधी. आपण बघतोय नियम बदलले गेलेत. काही वर्षानंतर याचा उगम झाला. नो चेंडू पडल्यानंतर दुसरा चेंडू हा फ्री हिटचा असतो. या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला की फ्री हिटची संधी ही फलंदाजी करता आहे. फलंदाज कौशिक ना
कौशिक यांना सुवर्ण संधी होती, मात्र या ठिकाणी वाट पाहत होतो वाईटची. आता तटस्थ पंच या ठिकाणी बघू शकाल कोणती चूक करणार नाही. पंचगिरी हे अचूक आहे या ठिकाणी, त्यांच्यावर शंका उचलून चालणार नाही. आणि धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे सोड्यावर. षटक क्रमांक 2 प्रत्येक हाताळतोय, ज्याप्रमाणे अष्टपैलू अशी कामगिरी चोख बजावतोय. 100% एफर्ट आपल्या संघाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रत्येकांचा, ज्याप्रमाणे चांगली खेळी साकारली होती. पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरनं दुसऱ्या षटक हाताळतो फुलरचा चेंडू, पुन्हा चेंडू ब्रश करून जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र या ठिकाणी पुन्हा मिळेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात 17 धावा. 1-7 for 2 विकेट्स. नक्कीच धन्यवाद पप्पूजी. आपण सुरेख असं समालोचन ऐकलं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे आणि नक्कीच आपण तटस्थ पंच बघता आहेत विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे यांच्याकडून सुरेख अशी पंचांची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो मागेली समालोचक पंकज पागदरे यांचा पुन्हा एकदा मी व्यासपीठावरून स्वागत करतो आहे. पुढचा गोड आवाज ऐकूया मागेलीतून पंकजकडून. धन्यवाद भुवनेश्वरजी. आणि आता मात्र मला वाटतं 2 षटक झालेत आणि धावसंख्या झाली ती 2 धावा, 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा आणि 66 धावा लक्ष करीत असताना तारापूर संघ मात्र अजूनपर्यंत तयारीत आहे. मला वाटतं चेस करेन, कारण की तारापूर संघाखाली ती पोटेन्शियल आहे, ती ताकद आहे आणि त्या ताकदीशन मला वाटतं आता खेळायला लागेल. आता मात्र पॉवर प्लेयर षटक मात्र खपले आणि बघूया आता 5 प्लेयर मात्र सर्कलच्या बार असतील आणि आता मात्र सिंगल डबल रन वेळेला चान्सेस जास्त असतात अजिंक्य टायमाला आणि तजिंकली कामगिरी करीन नक्की तारापूर संघ. चला तिसरा गोलंदाज तिसरी ओव्हर घेऊन आला मिस्टर नयन चारोटी संघाकांशन. बघूया तिसऱ्या ओव्हरचं बार मात्र सांभाळायला दिले चारोटी संघान. काहीतरी करीन यो पोर बघू मस्तपैकी आयले तयारी करून आज हकाडाकडची वातावरणात अजिंक्यला मस्त वातावरण झालं, थंड थंड वातावरण आणि या वातावरणाने आपल्या प्रेक्षक वर्गात सुद्धा मजा घ्यायला लागलेत. बघू परत फुलटॉस बॉल आणि या मिड विकेट मारले परत थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्यासाठी मांग केले आणि यो खराब थ्रो, खराब फिल्डिंग आणि खराब थ्रो त्यापैकी बघायला लागले 2 रन स्कोर वाढता स्कोर झाला तो 19. काहीतरी चुकी करायला लागले तर चारोटी संघ. तुम्हाला 5 ओव्हर 25 मिनिटात खप्यात लक्षात घेवा. चारोटीवाल्यांना तुम्हाला परत एकदा कॉल दिला जातं 25 मिनिटात तुम्हाला 5 ओव्हर खप्यात, नंतर अंपायर कंचन तुम्हाला पेनल्टी दिली जाणार. बघूया फलंदाज आनंद. बघूया आनंद सुद्धा एक चांगलं प्लेअर आहे तारापूर संघाखांच्या. बघूया थजिकली खेळी खेळेन का नाही आयपत्र परत एकदा मिड ऑफच्या दिशेने फटकं येतात तेवढं चांगली फिल्डिंग. बघूया दुसऱ्या धावाची मांग होती परंतु नाही, एका धावावर समाधान म्हणायला लागेल. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 20 धावा. आता मात्र कौशिक बघूया एकदम मोठं बलाढ्य प्लेअर. या प्लेअरकडून सुद्धा एक अनुभव आहे आणि अनुभव जोरावर मात्र आज या चिंचणी गावी मैदानावर खेळायला लागले. बघू परत एकदा नयन काय थांबवीन का नाही या प्लेअरला. बघूया एकदम फुलटो चेंडू तेवढं चांगलं फायदा घेतलाय, चेंडूला मारलाय मिड ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केल्या. कचड फिल्डिंग आणि त्या परिणाम मात्र 2 धावा मात्र घेतात. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 22 धावा. हेच आस्ते रन मात्र जमक ठेवायला लागतील, कारण की 66 धावा पाठलाग करीत असताना अजिंक्य रणनीती मात्र ठेवायला लागेल ती तारापूर संघाला आणि थजिकलीच कामगिरी करायला लागली हे दोन्ही फलंदाज. परत फुलटॉस चेंडू परंतु हरकी बॅटर आयलो नाही आणि मिडॉनच्या दिशेने 1 धावा पूर्ण करताना धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 23. आस्ते रन बनवूया पण खूप गरजे असतात क्रिकेट क्षेत्रात आणि तेच काम मात्र हे 2 फलंदाज करायला लागलेत. बघूया गोलंदाज पण आता विकेट काढीन का नाही त्यावर मात्र लक्ष असेल. नयन यस मारा प्रयत्न आता मात्र थोडंसं फसविलं फलंदाजाला. त्याला माहित होतं आता काहीतरी बॅट टाकीन आणि असतेच बॉल टाकिलो. काय फलंदाजाला समजलं ना, बॅटर काही संपर्क डॉट चेंडू चिकलीच गोलंदाजी करावी लागेल ते चारोटी संघाला. बघूया फलंदाज आनंद. पंकज बघितलं आपण विकेट किपर प्रणयला बघितलं काय कमाली किपिंग करायला लागले, मस्त किपिंग करता. बघूया आता काय करतात. पण लोअर फुलटॉस बॉल येतं यावेळेला शॉर्ट लेगला खेळलो हलकं ग्राउंड उडशन आणि 21 रन भेटला. मस्त फिल्डिंग केली गेलेली आहे. बघा चारोटी टीमजून ना
बॅटिंग मस्त केली, आता फिल्डिंग पण मस्त होता, बॉलिंग पण होता, तारापूरला थांबून ठेवले. ज्या पद्धतीने खेळ चालले, रंगतदार खेळ बघायला भेटत आहे आणि प्रेक्षकांची अपेक्षा असता की आम्हाला ना मजा पाहिजे, तर ती मजा नक्कीच आपल्याला भेटत आहे. तर जबरदस्त ओव्हर झाले आहे, 3 ओव्हर झाले ना, 3 ओव्हर नंतर स्कोर झालो 24 रन झाले. तर अजून पण 42 धावा पाहिजेत. नक्कीच 18 बॉल आणि 42 रन करूयात, कारण 66 रन विजया लक्ष्य आहे. तर आता बघूया 18 बॉल आणि 42 करूयात, तर हे 42 रन 18 बॉलात तारापूर संघ काय करीन काय. पंकज तुला काय वाटतं, ज्या पद्धतीनं खेळ टाकते चारोटी संघ बॉलिंग टाकीता, मस्त बॉलिंग चालले आहे, पण आता काय टर्निंग पॉईंट घेईन का तारापूर संघ, तुला काय वाटतं? तेच मी सांगेन काका तुम्हाला की वाघ शिकार करेन तर तो आधी आस्ते आस्ते पाऊल टाकीता. तारापूर संघ सुद्धा तेच करायला लागले, कारण की त्यांच्याकडे प्लेअर आहात मला तरी वाटतं, आणि तेच वाघागती शिकार हे सुद्धा करतील, कारण की 3 ओव्हरीत 42 रन म्हणजे सोपं काम आहे. हे मारायला लागला एखाद 2 हिटर बॅट्समॅन असला, एखादी नजर बोली तर ते लोक काढू शकतात मॅच. नक्कीच नक्कीच कारण आता या ओव्हरमध्ये आपल्याला कळणार आहे की काय आहे काय नाही, काय रणनीती, ड्रिंक टाईम पण आहे, काहीतरी कानमंत्र 12व्या प्लेअरच्या माध्यमातून ते पोचले की काय करे खेळी खेळ कुठल्या पद्धतीने करे आहे. कारण 2 बॅटर्स मैदानामध्ये आहात, ते म्हणजे चांगला फलंदाज आपल्याला बघायला भेटताना एक आनंद आणि कौशिक, दोघांकडे कला आहे, जबरदस्त कलादार फलंदाज आहात, त्यांच्याकडे खेळी करण्या कला आहे. आता बघूया बॉलिंगला कोण येता चारोटी कंचन, तेवढाच महत्त्व आहे, कारण बॉलिंग आतापर्यंत मस्त झाली, जबरदस्त बॉलिंग झाली. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश जून 9 रन दिले, दुसऱ्या बनी प्रतीक जून 8 रन दिले, तर नयन जून तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन दिले, तर चांगली बॉलिंग झाली. पण आता चौथं बॉलर येईन, नवीन बॉलर आहे, तर आता काय आहे का कुणाला दिले, प्रतीकला परत बोलविले, ज्यानं 8 रन दिले. याचा टायमर चालू आहे, विसरायचं नाहीये चारोटी संघ. तर नक्कीच परत एकदा आपण पंकजकडे वळूया. पंकज, तर बघूया आता चौथून परत एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर घेऊन आले, प्रत्येक रोखून ठेवीन की नाही, आणि हे मात्र मोठं फटकं मारायला गेलं, परंतु प्रयत्न होता, कॅच आयलोच तर थोडी डावी टाकी होती, परंतु थोडंसं तोकडं पडलं. परिणाम मात्र 1 धाव पूर्ण केले. धावसंख्येत बरं धावसंख्येत झाले ती 25, आणि मी बघायला गेलं तर चारोटी संघ 3 ओव्हरीमध्ये 28 रन बनविले, तेच तारापूर संघ 24 रन बनविले, 4 रनच्या मागे आहे. काय नाही, पण खेळू शकता, कारण की आता हवे दिशा आहे, हवे दिशेच्या दोन्ही लेफ्ट डावे बाजू फलंदाज खेळायला लागलेत, आणि त्यांच्याकडे ताकद आहे, कारण की मला वाटतं या मैदाना अनुभव आहे तो जास्ती तारापूर का नाही चारोटीपेक्षा, आणि त्या अनुभवाच्या मात्र खेळायला लागले ते दोन्ही फलंदाज आनंद आणि कौशिक. बघूया आता मात्र कौशिक आहे ऑन स्ट्राईक. बघूया चला 16 मिनिटं झालेत, अजूनपर्यंत 25 मिनिटात तुम्हाला 5 ओव्हर खपेत, लक्षात घेऊया चारोटी संघ, आणि मात्र प्रतीक मात्र या तयार आहे. बघूया हे मात्र मारायला गेलं पण हरकी बॅटीवर आलो नाही, आणि स्क्वेअर लक्ष दिशेने बॉल निघून जातं. 1 धाव पूर्ण करतात. चांगलं स्कोर आतापर्यंत आपण बघता, स्कोर बोर्डवर धावसंख्या झाली ती 26 धावा. अजूनपर्यंत षटकार चौकारांना गरजेला. बघूया तारापूरच्या प्रतीक आणि आनंद मात्र तेच काम करायला प्रयत्न करायला लागलेत, पण काहीतरी फटका चुकायला लागलेत, जजमेंट मात्र चुकायला लागले. बघूया आता मात्र यष्टीरक्षक खूपच बाहेर, एक खराब चेंडू वाईट स्वरूपात 1 धाव मिळता. काहीतरी कमबॅक करायला लागेल प्रतीकला सुद्धा, कारण की प्रतीक जून पहिले दुसऱ्यावर टाकले तेव्हा मात्र थोडंसं कमी रन खर्च करतील, त्यालाच परत चारोटी संघाने भार दिला, दुसऱ्यावर टाक तू, परत हजीवर टाक, आणि त्याच काम करायला लागले. बघूया प्रतीक परत एकदा हे मात्र मारले, बघा बॉल निघून गेले मिडॉनचे, मात्र लूज फिल्डिंग, परिणाम मात्र भोग्याला लागेल, आणि या येन मांगेला सुरुमाय चौकार डीजे मात्र थोडंसं लूज फिल्डिंग आणि भोग्याला लागला. परिणाम मात्र 4 धावाची धावसंख्या सरसावता धावसंख्या झाली ती 31. काय फटकं होतं, पण या मात्र फिल्डिंग होती. तर नक्कीच पंकज कौशिकच्या फळीतून एक चांगलं फटको आपल्याला बघायला भेटले. लॉंगॉनला मस्त फटको मारलो, त्या मिसफिल्डिंग मात्र सांभाळायला लागेल चारोटीला आता, कारण आता ते सुरबेटेन, आता त्या कॉन्फिडन्स वाढले. बघूया आता तो काय करता, यावेळेला त्याला काहीतरी वेगळं करायचं. परत एकदा उचलेलं टोलं, परंतु फसले आणि कॅच अँड बोल्ड. विकेट आता पडताय, एक मोठी विकेट परत एकदा जाळ्यात आपडले, मावरं मोठं आपडले, परंतु काय करूया काय. नक्कीच चारोटी मात्र गोलंदाजी मस्त बॉलिंग साकारताना आपल्याला बघायला भेटता. तारापूरला मात्र नक्कीच बांधून ठेवले, ज्या पद्धतीने जाळा पसरवली ना, मावरा फसता आणि फसताच आपल्याला बघायला भेटता. खूपच मस्त कामगिरी आहे चारोटी संघाकडे. रेतन जंगलात पण मच्छीमारी चांगला अनुभव आहे. बरोबर काका, कारण की ज्या पद्धतीने आता त्यांना करे होता, आता त्यांना हिट करायचं आहे, आणि तो प्रयत्न करायला गेलतो आनंद,
पण आता काय फटको चुकलं आणि फोडलं आणि हेच काम करायला लागेल आता तारापूर संघाला, कारण की बॉल कमी आहेत, रन जास्त आहेत, तर ते काम आता करतील मला तरी वाटतं. परंतु काय सांगू नाही शके, कालच्या क्षेत्रात जर आपण बघितला तर आपले सातपटी संघ कमी रन होते, केवढे तरी रन होते आणि कमी बॉल होता. काय दांडेवर त्यांची मॅच झाली जबरदस्त. नक्कीच, आणि आता नक्कीच. तजिकलीच बॅटिंग यांना सुद्धा करायला लागेल. करायला लागेल, ते कौशल्य दाखवायला लागेल ना. पण नक्कीच प्रत्येकचा कौशल्य आहे. त्यानं बॉलिंग काय टाकले बघ, पहिल्या बॉलला चौका गेला, त्यानंतर त्यानं कमबॅक केलं, एक वेगळ्या पद्धतीने चेंडू बॉल हातळलं, तर नक्कीच मस्त बॉल टाकिलो आणि वरती गेलो टोलो. तर कौशिकला मात्र डकआउटला जाव्याला लागला. एक 9 धावाही खेळी केली. 9 बॅट्समॅन आले, कुणा यतीन कुंदन वर्ष पटक्या खेळा प्रयत्न होतो, परंतु जमलो नाही आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला भेटता. का मस्त बॉलिंग करताना आपल्याला प्रतीक बघायला भेटता. 5 बॉल झाले त्या ओव्हरमध्ये, मस्त बॉलिंग टाकली. नक्कीच चारोटी टीमसाठी जी कामगिरी करायला गरज होती ना, मी बोललो की या ओव्हरमध्ये आपल्याला समजेन कुणाला बॉलिंग देताना, तर नक्कीच प्रत्येकजण मस्त कामगिरी केलेली आपल्याला बघायला भेटता. पंकज या मात्र परत एकदा मारा प्रयत्न आणि या मात्र बघा किप्पर बघा काय चतुर आहे, प्रयत्न करेल तर आउट करूया, परंतु हे वाचलं, मला वाटतं पाय रिशीत होतो आणि काय बॉलरचं तर कौतुक करायला लागेल. पहिला 1 रन, दुसरी 1 रन, तिसरा विकेट, तिसरं वाईट, चौथी चौका खाल्यानंतर विकेट काढल्यानंतर परत लगातार 2 डॉट मध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. जबरदस्त बॉलिंग प्रतीकला, कारण की त्याला जे जिम्मेदारी काम दिल ते त्या भाषेत केला. तर नक्कीच म्हणजे आता 30 रन झालेले आहेत, तर आता 33 रन पाहिजेत. 12 बॉल आणि 33 रन, 36 रन पाहिजेत. सॉरी, 12 बॉल 5 मिनिटात षटक संपवायचं आहे. चला आता मात्र 12 बॉल आणि 36 रन पाहिजेत, बरोबर ना? 35 पाहिजेत. 12 बॉल आणि 35 पाहिजेत. बघूया आता 12 बॉल आणि 35 रन ही कामगिरी मात्र तारापूर संघाला करवी आहे. आता ती कामगिरी काय करतील, तर बॉलिंगला तर आले 15-20 पावला रनअप घेऊन गोलंदाजी करायला, बॉलिंग करायला तयार आहे बॉलर नयनला परत बोलून घेतले. नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये नयनजून मस्त बॉलिंग टाकली चांगल्या पद्धतीने. पण आता बघूया यावेळेला आनंदान स्ट्राईक आपल्याला बघायला भेटता. या मस्त उचलेलं टोलो, पण लॉंग ऑफला फिल्डिंग घेता का कॅचला जज करता आयलो नाही आणि पंचहंतान चौकार आहे. 4 धावा सुरमई चौकार घेऊन आयलो. परत एकदा टर्निंग पॉइंट दिले. आता मात्र 31 रन पाहिजेत. नक्कीच 11 बॉल आणि 31 रन. ती जी खेळी आहे ती रणनीती बदलायला लागेल. आता आक्रमकता नक्कीच फायर व्हावं लागेल ना. आनंदवर जबाबदारी आहे तारापूर संघाही आणि त्याखाली कौशल्य आहे, मोठे मोठे फटक्याही, परंतु त्याला चांगली साथ खय भेटणार आहे ती म्हणजे कुंदनची. तर कुंदनची साथ आणि नक्कीच परत एकदा बॉल घेऊन येतात बॉलर. यावेळेला यॉर्कर टाका प्रयत्न होतो, फुलटॉस करून ग्राउंड रुशन खेळू गेलो एक्स्ट्रा कव्हरला आणि रनिंग द बिटवीन दाखविले. धावतान गरजे आहे. जी कामगिरी चारोटी संघाने केली तीच कामगिरी आता मात्र तारापूर संघ करून दाखविता का काय. तर आता मात्र 10 बॉल आणि 29 रन पाहिजेत, बरोबर? 10 बॉल 29, 10 चेंडू 29 धावांचं लक्ष आता लागले. तर बघूया हे काय होणार आहे, कहे होणार आहे. गणित हुडवेला नक्कीच आमची पोरा गणितात पक्की पण आता पहिल्या गती नाही राहिली. आता गणित पण आम्हाला सोपा जमता आणि क्रिकेटमध्ये पण गणित हे हुडवायला लागताना जेव्हा मॅच येतं अटीतटीला त्यावेळेला आम्ही ती कामगिरी करताना यावेळेला मात्र 1 रन आणली परत आणि आता मात्र 28 पाहिजेचं. 9 बॉल 28 रन, 9 बॉल 28. लक्ष लागलंय सबनांचा की काहीतरी वेगळा बघवे आहे आम्हाला. तर प्रेक्षकगण मात्र आतुरतेने वाट बघितान काय तारापूर संघ परत एकदा वर्ष फटको देईन का, मोठा मावरा हापडेन का खया पद्धतीने. तर बघूया या पद्धतीने यावेळेला परत एकदा शफल करून खेळण्या प्रयत्न होता, फटको चुकले, थर्डमॅन कडून गेले आणि 1 धाव भेटला बस. तर नक्कीच कुंदनला काय अजून ते पाहिजे ते खेळ साकारायला चान्स नाही भेटे. प्रयत्न त्या आहे मोठे फटके खेळवे आहो, परंतु जोर काय बहे नाही आणि मोठी रन काय भेटे नाही. परत एकदा 1 रन येता आणि 8 बॉल आणि 27 रन पाहिजेत अजून पण तारापूरला जिंकायला. पण चारोटी नक्कीच प्रशंसा करीन ज्या पद्धतीने चांगली कामगिरी केली आजच्या मॅचमध्ये. आणि यावेळेला परत मस्त बॉलिंग. तर 1 रन येता परत एकदा. तर या ओव्हरमधलं शेवटचं बॉल घेऊन येतात. नक्कीच मस्त बॉलिंग आपल्याला बघायला भेटली.
नयन यांना काय जबाबदारीपूर्ण कामगिरी केली आहे. यावेळेला चारोटी संघात मस्त कामगिरी दाखवलेली आहे ते आपल्याला बघायला भेटता. आमच्या यावेळेला परत खेळले लॉंगॉन खनी फिल्डिंग करीने मस्त सावधगिरी भूमिकेत प्रतीक आहे. ज्यान सुरेख गोलंदाजी पण दाखविली. अट मात्र पंच काय सांगतात कुण आउट. नक्कीच कुंदन मात्र डकआउट लाईन स्ट्राईकला रोटेट स्ट्राईक घेतली आपल्या हातीत आनंदजून. कारण आता शेवटचा 6 बॉल आणि रन झालेत ते म्हणजे 41 रन झालेत. धन्यवाद डीजे. या क्रीडा महोत्सवाला आहे मागेला समाज आलेला आहे एकवटलेला आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर. 6 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे तारापूर संघाकडे. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंकजच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा दिली गेलेली आहे शेवटच्या षटकासाठी चारोटी संघाकडून. पाहूया काय भरारी घेतली जाते आहे का. आनंद ऑन स्ट्राईक आहे ज्याच्यावर आहे जबाबदारी. सांगतात ना आली अंगावर घेतली खांद्यावर. पाहूया पार केली जाते आहे का. यावेळेला उंच टोला आहे स्टायलिश फटका आहे उंची आहे लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक रेडी आहे टिपतोय कॅच. पंच काहीतरी सांगताहेत आणि यावेळेला 2 धावा मिळते आहेत. यस 2 धावा नो बॉल. पुढचा क्षण असेल फ्री हिटचा. फेकी आलाय पुन्हा एकदा फेकी. ओहो पहिल्या षटकामध्ये तारापूरला फेकी गोलंदाजाला बाहेर काढलं गेलं. आता पंकजला बाहेर काढलं जातं आहे. गोलंदाज नवीन येणार आहे. 3 धावा आलेल्या आहेत. 2 धावा धावून काढल्या आहेत. 1 नो बॉलचा आलेला आहे म्हणजेच 6 चेंडू आणि 22 धावा. यस फ्री हिट आहे सर फ्री हिट. 6-22 रंगलाय सामना. झुंज घेऊन येतो आहे. तहलका माजवतोय. कमाल आहे रंगतदार खेळ आहे पुन्हा एकदा. नक्कीच दिल की धडकन तेज. काय सांगतात येस पाणी परत घेऊन नका जाऊ. पंचांना विचारल्याशिवाय पाणी घेऊन नका जाऊ. तारापूर संघ गोलंदाजाचं नाव चिराग यांच्याकडे आहे. 6 चेंडू 22 धावा. आनंद यानं एक मात्र जीवदान मिळालेलं आहे. जेव्हा मिळते जीवदान सुवर्ण संधीचं करतो योगदान. पाहूया काय असेल कामगिरी. फुलटॉ चेंडू हुप करतोय आउट ऑफ द पार तडी पार जाते चेंडू घेऊन येतोय साधा वाजा. या कमबॅक पाहायला मिळतो आहे. आता मात्र 5 चेंडू 16 धावा. समीकरण बदललाय. टर्निंग पॉइंट दिला आहे. नक्कीच कुंदन यांचं बलिदान मात्र काम करते आहे कारण आनंद केली आहे साजेशी खेळी. पाहूया पुन्हा एकदा फुलटॉस आहे परंतु यावेळेला फटका फसतो आहे. कॅच अँड बॉल याला म्हणतात करामात. आणि एक हिटर बॅट्समॅन येतोय डकआउटला. चार चेंडू 16 धावा. नवा फलंदाज येतोय मैदानात. आदित्य पाहूया गोलंदाजीमध्ये दाखवलाय चमत्कार. संघाला गरज आहे फटकेबाजीची.
नक्कीच आता गरज आहे मोठ्या खेळीची. 4 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष्य आहे. दरम्यान गोलंदाज मात्र काम करतो आहे. चिराग योगदान देतो आहे. मस्त पाहूया काय रंगतदार सामना. प्रेक्षक देखील आनंदाने मैदानाकडे वळताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिलाच सामना चुरसपूर्ण सामना तयार झालेला आहे. 4 चेंडू 16 धावा. चला 11:51 झालाय. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना मात्र तयारीत राहायचं आहे. येस, यावेळेला मात्र दुहेरी धाव स्ट्राईक मिळते हातामध्ये. ही मात्र चूक कुठे ना कुठे भारी पडी शकते का, कारण 2 धावा आल्या आहेत. 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू 14. यस, कालच्या दिवसामध्ये 3 चेंडू 14 धावा चेस केल्या गेलेल्या आहेत. काय तोच क्षण, तेच क्षणचित्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील का? 3 चेंडू 14 धावा. या 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 आहा, सुपर सुपर हिट अँड सुपर हिट षटकार पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. येस, कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 8 धावा. नक्कीच रंगतदार खेळ आहे. सगळ्यांना मी विनंती करतो आहे की कंपल्सरी चेस आहे, सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. कधी कधी आमच्या तोंडातून यायला उशीर होतो. कालच्या दिवसात दांडिया आणि सातपाटी रंगला होता. फुलटॉस खेळला जातोय, उंच उडी आहे, जजमेंट सुरेख आहे, कॅच टिपतोय, गडी बाद होतोय. कमान डीजे. चेंडू, शेवटचा चेंडू असेल आणि 8 धावांचं लक्ष्य आहे. हा उंच डोला जर पार झाला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू आणि 8 धावांचं तेव्हा लक्ष्य होतं. वाईट चेंडू आला, त्यानंतर पुढच्या क्षणाला 1 धाव घेतली होती, षटकार घेतला होता, आणि त्यानंतर 1 धाव 1 चेंडू, त्यानंतर वाईट आला. आहा, आणि 1 धावेची गरज होती. काय सामना दांड्या आणि सातपाटीमध्ये रंगला होता. त्यावेळेला मी अनुपस्थितीत होतो, पण रंगतदार खेळ होता. आमची पूनमताई होती कॉमेंट्रीमध्ये. नक्कीच आमची महिला भगिनी देखील समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसात. आजच्या दिवसात देखील कदाचित त्यांची उपस्थिती लाभेल. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आणि चारोटी संघ हा सामना विजयी होतो आहे. कौतुक आहे तारापूर संघाचं, चांगलं योगदान दिलं आहे. चला पुढच्या सामन्याकडे वळूया. खारेकुरण अ आणि कांबोळा ए यांच्यामध्ये देखील आता पुढचा सामना सुरू होईल. चला लवकर उतरायचं. यस, धन्यवाद डीजे. यस, या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कौस्तुभ प्रतीक. यस, मॅन ऑफ द मॅच प्रतीक आहे. तर तारापूर गावचे आमचे उपसरपंच, सगळ्यांचे तारापूर गावचे लाडके उमेशजी दवणे यांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. तर नक्कीच झुंज जबरदस्त होती, चुरस जबरदस्त होती आहे. यायचं आहे प्रतीक मॅन ऑफ द मॅचसाठी. एक सुंदरसं सन्मान चिन्ह आणि अखिल भारतीय मागेला समाज परिषदेची व्हाईट कॅप आपल्याला प्रदान केली जाईल. प्रतीक यायचं आहे. येस, प्रतीक आहे. प्रतीक आहे, प्रतीक.
चला यायचं